नमस्कार. लेखक रामचंद्र इकारे लिखित अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील लेख प्रेमाचा अर्थ मी मृणाल कुलकर्णी पुणे आपल्यासमोर सादर करीत आहे. प्रेमाचा अर्थ. क्षणाक्षणाला डोळ्यामध्ये दाटून येतात आसवं. सांगा बरं कसं म्हणता प्रेम असतं फसवं. प्रेम या अडीच अक्षराची जादू नवविश्व निर्माण करणारी असते आणि हे विश्व स्वप्नांनी भरलेलं असतं. त्या स्वप्नात चहूबाजूंनी सुखाचा सडा असतो आणि ही सुखद स्वप्न स्वर्गाला कवेत खेळण्या इतकी आल्हाददायक असतात. साऱ्याच सुखाने पायघडे अंथरल्याची जाणीव क्षणाक्षणाला होत असते, जेव्हा या प्रेमानं प्रत्येक क्षण क्षण व्यापलेला असतो. अशा वेळी ती व्यक्ती म्हणजे आपलं जग, आपलं अस्तित्व, आपलं सुख आणि दुःख होऊन गेलेली असते. ती वजा होताच भोवताल शून्य या पराकोटीला प्रेमभावना पोचलेली असते. म्हणजेच काय, श्वासागणिक आठवणींची आणि आठवणीगणिक स्वप्नांची रांग आमच्या समोर उभी असते. तिचं स्मितहास्य म्हणजे दिवसातील सर्वात सुखद क्षण झालेला असतो. तिच्या एका कटाक्षासाठी स्पंदनही आपली गती रोखून थांबलेली असतात. यातला प्रत्येक क्षण मनापासून जगावासा वाटत असतो, किंबहुना तो क्षण म्हणजे जगणं वाटू लागतं. अशा प्रेममय क्षणांवेळी मन हळवेपणाच्या साऱ्या सीमा पार करून बसलेलं असतं. तिच्या येण्याची नि जाण्याची, तिच्या असण्याची नि नसण्याची दखल हे हळवं मन घेत असतं. मग अशा वेळी क्षणाचाही विरह अश्रूंना वाट मोकळी करून देण्यास कारणीभूत ठरतो. हाच विरह मनाला खायला उठतो. मनातील कासावीसपणा सातत्यानं वाढत राहतो आणि मग विरहाच्या कारण मीमांसेत न जाता गैरसमजाच्या विषाणूच्या विळख्यात कुरपटत उतावेळ मन प्रेम फसवं असतं या अनुमानापर्यंत येऊन पोचतं. मुळातच प्रेम ही गोष्ट फसवी असूच शकत नाही, कारण प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे समर्पण. एखाद्यावर आयुष्य ओवाळून टाकणं म्हणजे प्रेम, स्वतःला विसरून जाणं म्हणजे प्रेम होय. श्वासाहून जवळची वाटणारी व्यक्ती जर फसवी वाटत असेल तर तिचं समर्पणाची उणे ओळखावी. स्वतःला एखाद्या व्यक्ती विचारात अर्पण करण्याची घटना ही फसवी म्हणता येत नाही. जिथं स्वार्थ असतो तिथंच फसवं येतं. निस्वार्थी प्रेमाला आसवानी नव्हे तर समर्पण, त्याग आणि विश्वासानं आभाळा एवढी उंची निर्माण होते. एकमेकाला श्वासा इतकं जपणारी माणसं डोळ्यात आसवांऐवजी नवी स्वप्न पेरीत असतात आणि याच स्वप्नातून बहरत असतो प्रेम. एखाद्याला ठेच लागावी, दुसऱ्यांना विवळावं इतकं गुंतून जाणं म्हणजे प्रेम. भोवताली नसतानाही भोवताल व्यापल्याची जाणीव असणं म्हणजे प्रेम. फसवेपणाची उकल करण्यापेक्षा नात्यातलं सहवासातलं अस्वपण शोधलं तर आसवांना जागा राहणार नाही.